जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे, जी चिंता तुम्हाला नेहमी भिडसावत आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, अशी गोष्ट तुमच्या जीवनात आता राहणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. तुमचं दुःख आता संपणार आहे. सुखाचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. चिंता करत रडत बसू नका. देव तुमच्या मदतीसाठी आले आहेत. बाळांनो, तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत तुम्हाला मिळणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, ती प्रत्येक गोष्ट आता तुमच्यापर्यंत येणार आहे. विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, मनात कुठलाही वाईट विचार न आणता हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या मनात असलेली इच्छा नक्की पूर्ण होईल. सकारात्मकतेने प्रत्येक गोष्ट सिद्ध होते, म्हणून सकारात्मक राहा. असं कधीच म्हणू नका की हे केल्याने हे होणार नाही. बाळांनो, परमेश्वर अशक्यही शक्य करत असतात, म्हणून त्यांच्यावर शंका उपस्थित करू नका. तुमचं मन किती सुंदर, किती प्रेमळ आहे हे सर्वांना समजू द्या. जीवनात जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत हार मानू नका. तुम्ही सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बाळांनो, कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामींच्या नावाचा जप केल्याने कधीच कोणाचं वाईट होणार नाही. देवाचं नामस्मरण केल्याने कधीच कोणाला कुठल्या वाईट संकटाला सामोरं जावं लागणार नाही. स्वामींच्या नावातच एवढी ताकद आहे, तर त्यांच्या चरणाशी आपल्याला जागा मिळाल्यानंतर आपण किती भाग्यवान ठरणार आहोत. विचार करा बाळांनो, प्रत्येकाचे दिवस बदलतात. तुमचेही दिवस बदलणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टीसाठी वेळोवेळी देवाकडे प्रार्थना करत आहात, ती गोष्ट तुम्हाला एक दिवस नक्की मिळणार आहे आणि तो दिवस कधीही येऊ शकतो. विश्वास ठेवल्यास प्रत्येक गोष्ट ही प्रेमाने आणि आपुलकीने मिळत असते. फक्त संयम हवा, विश्वास हवा, श्रद्धा हवी, भावना हवी. ज्याच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, आदर आहे, त्याला जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. ज्याला परमेश्वराने प्रत्येक वेळी मदत केली, तो व्यक्ती परमेश्वराला कधीच विसरणार नाही. स्वामी भक्तांना स्वामींनी अनेक अनुभव दिले आणि असेच अनुभव प्रत्येक वेळी मिळणारच आहे. फक्त विचार चांगले ठेवायचे, प्रत्येकावर निस्वार्थ प्रेम करायचं. फळाची अपेक्षा कधीच कोणाकडूनच धरायची नाही. आपण कोणाची मदत केली म्हणजे तो आपली मदत करेल अशी भावना मनात कधीच आणू नका. जिथे फक्त आपला फायदा आहे तिथे फक्त फायद्यापुरता विचार करू नका. कधीकधी विचार न करता कोणतीही गोष्ट करून टाका. जिथे चांगलं दिसेल तिथे विचार करण्याची गरजच येत नाही, परंतु जिथे वाईट असेल तिथे मात्र विचार नक्की करा. 2 वेळा आपल्या स्वतःच्या मनाला नक्की विचारा, आपण हे बरोबर तर करत आहोत ना. परंतु चांगली गोष्ट करत असताना विचार करायची गरजच भासत नाही. बाळांनो, परमेश्वराने एवढं सुंदर जीवन आपल्याला दिलं आहे आणि या सुंदर जीवनात आपण सुंदरच कामे करायला हवीत. परमेश्वर कधीच कोणाला लगेच त्यांचा राग दाखवत नाही, परंतु वेळोवेळी परमेश्वराचा राग आपल्याला दिसत असतो. म्हणून बाळांनो, परमेश्वर कधी कोणावर रागवत मात्र नाहीत, परंतु एकदा रागवले की मग त्यांना प्रसन्न करणं खूप कठीण असतं. परमेश्वर सर्व काही बघत आहेत. छोट्या मोठ्या चुका ते आपल्याला सहजपणे माफ करतात, परंतु गंभीर गुन्हे आपल्या हातून घडून देऊ नका. थोडंसं सतर्क राहा. जर आपल्याला कोणती गोष्ट चुकीची वाटली तर ती लगेच तिथेच थांबवा. मनाला विचारा, तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल की हे चुकीचं आहे. परमेश्वर रोज तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याच्यामधून देखील तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं, ज्ञान मिळतं. भविष्यात कसं वागायचं याचे नियम माहिती होतात. म्हणून प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच होत असते.
आजचा हा सुंदर संदेश तुमच्या चांगल्यासाठीच तुमच्यापर्यंत आला आहे. संदेश आवडला असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करा आणि असेच संदेश दररोज बघण्यासाठी, भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.